नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे एक लग्नाचा व्लॉग. माझा सोलापूरचा मित्र सुखदेव मोठे याचं लग्न कोल्हापूरला आहे आणि लग्नातले जे काही फन मोमेंट्स आहेत आणि त्यासोबत लग्नातले काही जे स्पेशल मोमेंट्स आहेत या सगळ्याचा एक व्लॉग आपण बनवलेला आहे. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत हा व्लॉग बघा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. पोरांना चहाची एवढी तलप लागली होती की लग्नाच्या हॉलवर जाण्याच्या आधी एक चहाचा ब्रेक घेतला आणि तिथून मग आम्ही पुढे लग्नासाठी निघालो. कसं वाटतंय मोठे? हे पण चालेल, हे होत नसतं पण चालेल. उद्या सगळ्या दिसत ऑफिस ऐसे खराब. कॅन्डिड अरे ड्रोन उडव ना. हे काय अंकुर गाडी दे रे, गाडी चावी दे रे. क्लोज प्लेसेसमध्ये ड्रोन उडवण्याचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, पण मित्रांच्या आग्रहास्तव थोडी रिस्क घेतली आणि थोडंफार हे ड्रोनचं फुटेज कव्हर केलं. लग्नात बच्चे पार्टी पण एकदम जोरात होती आणि त्याच्यामध्येच मोठेची भाची मंडळी त्यांचा एक मस्त डान्स परफॉर्मन्स पण झाला.
विक्ट्री. अरे एंगेजमेंट उरकली आणि आता हळदीचे जे विधी होते ते सुरू झाले होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातली पारंपरिक पद्धती वेगळी असते, त्यामुळे इथली पण तुम्हाला पद्धत थोडी वेगळी दिसत असेल. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्याकडे काय वेगळी पद्धत असते किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग गोष्टी होत असतील तर त्या नक्की सांगाव्यात. अरे अरे ते राहिले. पोस्ट हळदी पार्टी सेन्सॉर करावी लागली, ती काही इथे ब्लॉगमध्ये टाकू नाही शकत. त्यामुळे हळद उरकली, पार्टी झाली आणि मग आम्ही पुन्हा 1 तास ट्रॅव्हल करून सिद्धेशच्या गावी गेलो. नेक्स्ट मॉर्निंग परत आम्हाला लग्नासाठी यायचं होतं. मंदिरात पाया पडून झाल्यानंतर नवरदेवाचं आगमन झालं होतं. पाऊस असल्यामुळे बाहेर कोणाला जास्त नाचण्यासाठी संधी नाही मिळाली, तर ती संधी आम्ही मग हॉलमध्ये भागून घेतली. मराठमोळा आणि पारंपरिक अशा वाद्यांचाच वापर इथे आपण झालेला बघतोय. त्यामुळे हे जे संगीत आहे त्याला एक आपला मराठमोळा साज पण होता आणि एक नाचायची वेगळी मजा देखील होती. एक मिनिट.
मोठे आणि प्रीतीला लग्नाच्या शुभेच्छा देऊन आम्ही आता परतीचा प्रवास चालू केला होता. कारण 4:30 ऑलरेडी वाजले होते आणि मुंबई गाठायची होती. रस्ता फारच लांब होता आणि त्यात पावसाची भर ही होतीच. त्यामुळे प्रवास तर लांब होणार होता. रात्री जेवणासाठी आम्ही खेडशेवापूर आणि कापूरहोळच्या मधोमध हॉटेल मराठमोळा आहे तिथे थांबलो. इथे तुम्हाला उत्तम प्रकारचं मटण, चिकन आणि आपलं जे मराठी जेवण आहे ते खायला मिळेल. त्यामुळे नक्की इथे आवर्जून भेट द्यावी. खूपच चांगलं असं हॉटेल आहे. जेवण करून निघाल्यानंतर आम्ही जेवण जिरवण्यासाठी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो मस्तपैकी. खेडशिवापूरला काही रोडचं काम चालू होतं. त्याच्यामुळे मग आम्हाला गावातल्या आतल्या रूटने कुठून तरी गुगल मॅप्सच्या आधारे जावं लागलं. तिथे पण ट्रॅफिक लागलंच होतं, पण जसं तसं करत आम्ही तो ट्रॅफिक जॅम पार केला. आणि अशा प्रकारे मोठ्याच्या लग्नानिमित्त निघालेली ही ट्रिप संपूर्ण झालेली आहे. अजून काही वेगळे व्हिडिओज आपले पुढे येतीलच याच सिरीजमधले. पण तोपर्यंत तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपलं चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.